तर तुम्हा सर्वांना CRTबद्दल थोडी माहिती देत आहे, जी की ICT कॉन्सेप्टमध्ये एक स्ट्रॅटर्जी आहे. CRT म्हणजे कॅन्डल रेस थेओरी. कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो जिकडे स्वीप होतो त्याच्या अगेन्स्ट ट्रेड घ्यायचा असतो. तर हा पहा, ही आहे बुलिश कॅन्डल. ही बुलिश कॅन्डल आहे, त्याचा आपण हाय मार्क केला आहे आणि त्याचा आपण लो मार्क करणार आहोत. ओके, तर हा आहे लो. हा लो मार्क केल्यानंतर आपल्याला पाहिजे होतं की हाय किंवा लो स्वीप होतो का पाहिजे होतं. ओके, तर या ठिकाणी काय केली, ही पण डेली कॅन्डल आहे आणि या कॅन्डलला काय केलं, लॉंग विक बनवून पुन्हा बुलिश कॅन्डलमध्ये क्लोज दिला आहे. हे पहा, आता हे डेली टाईम फ्रेम आहे, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर लक्षात येईल. तो वापस जाऊन या कॅन्डलमध्ये क्लोज दिला आहे आणि हे क्लोज नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतरचा दिवस यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधायची बेरिस साईडला. कारण आपण काय करतो आहे, बुलिश साईड जो कॅन्डल आहे त्याचा हाय स्वीप झालेला आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बेरिस साईडला ट्रेड शोधायचा. बेरिस साईडला ट्रेड कसं शोधणार, मग जायचे आपल्याला एकदम छोट्या टाईम फ्रेम. म्हणजे आपण पहिले 4 आवरमध्ये पाहिजे. 4 आवरमध्ये काय झालं, 4 आवरमध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे, डिस्प्लेसमेंट भेटले. हे बघा, ही आहे इम्पल्सिव्ह मुवमेंट, म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप मिळाला आहे याच्यामध्ये. आणि या कॅन्डलवरून आपल्याला लक्षात येतं की बेरिस साईडला प्रेशर आहे कॅन्डलच्या अगेन्स्ट. या बुलिश कॅन्डल जी क्लोज झाली आहे त्याच्या अगेन्स्ट बेरिस साईडला आपल्याला बघा, ही डिस्प्लेसमेंट जी कॅन्डल आहे, तर या कॅन्डलमध्ये आपल्याला काय करायचं होतं, 4 आवरचा फेअर व्हॅल्यू गॅप होता. तर फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला मार्क करायचा होता. कारण आपण कोणत्या दिवशी येत, आता आपण तिसऱ्या दिवशी, जसं की पुन्हा एकदा 1 डेचा चार्ट लावतो. आपण आता हे दिवस झालेला आहे, आपण तिसऱ्या दिवशी, हे 2 दिवस झालेले आहेत आणि आपण पाहतोय या दिवशी. ओके, तर आपल्याला या दिवशीची अपॉर्च्युनिटी शोधायची, ती कशी शोधायची, आपल्याला हा आहे बुलिश कॅन्डलचा हाय होता. ओके, हा हाय स्वीप झाला आहे, त्यानंतर आपल्याला कालच्या दिवसाचा हाय आणि लो मार्क करायचा होता. कालच्या दिवसाचा हाय आणि कालच्याच दिवसाचा लो 17/10. ओके, तर आपल्याला काय करायचं होतं, 4 आवरचा आपण FVG मार्क केलेला आहे या ठिकाणी. आणि FVG पण कसा भेटलेला आहे पहा, अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये गेलं क्लिअर लक्षात येऊन जाईल. FVG कसा भेटलेला आहे आपल्याला, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप केली त्याने, लिक्विडिटी स्वीप होती. स्वीप, त्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणा किंवा MSS म्हणा, मार्केट स्ट्रक्चर शिप MSS टाकून. ठीक आहे, तर या ठिकाणी हा आहे आपला 4 आवरचा ऑर्डर ब्लॉक. आणि त्यानंतर आपला अजून डिस्काउंटेड आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ऑर्डर ब्लॉक शोधायची, तर हा आहे 1 आवरचा ऑर्डर ब्लॉक. ओके, आता 1 आवरचा 1 आवरचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये आपण डायरेक्ट एंट्री घेणार नाही, आपल्याला पाहिजे कन्फर्मेशन. कन्फर्मेशनसाठी काय करणार आपण, अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये या एरियामध्ये, या पर्टिक्युलर एरियामध्ये आपल्याला असा सेटअप शोधायचा की जो आपला ESL छोटा करेल. कारण आपल्याला जितकं लो टाईम फ्रेममध्ये जाऊन आपण एंट्री घेतो तेवढं आपल्याला जे रिस्क रेशो जो आहे तो वाढतो, प्रॉफिट मोठा होतो आणि रिस्क छोटी होती. ठीक आहे, तर आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला अजून एकदा लहान टाईम फ्रेममध्ये, जो डेली टाईम फ्रेममध्ये CRT मॉडेल जो बनला आहे तोच 1 आवरमध्ये बनला आहे हा इथे. ओके, तर आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये जायचं. तर या छोट्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला ही एक ऑर्डर ब्लॉक होती 30 मिनिटामध्ये, जे लास्ट बुलिश कॅन्डल होती तो, आणि प्लसमध्ये स्वीप केलेलं होतं, त्यामुळे त्याच कॅन्डलला स्वीप केल्यामुळे तो ऑर्डर ब्लॉक परफेक्ट आहे. ह्या ऑर्डर ब्लॉकमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट व्हावं लागणार. ठीक आहे, तर ही झाली आपली 15 मिनिटाची. हां, हे पहा, अजून आपल्याला आता डिस्काउंटमध्ये आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक आपलं फेअर व्हॅल्यू गॅप भेटलेला आहे. ओके, 15 मिनिटामध्ये आपल्याला हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. ओके, तर या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये आपल्याला एंट्री शोधायची. या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये जी 15 मिनिट आहे, तर 15 मिनिटामध्ये आपल्याला एंट्री शोधण्यासाठी अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये जावं लागेल. ओके, तर छोट्या टाईम फ्रेममध्ये काय पाहिजे आपल्याला, छोट्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला पाहिजे होतं चेंज ऑफ कॅरेक्टर, किंवा मग तुम्ही डायरेक्ट ऑर्डर ब्लॉकमध्ये सुद्धा एंट्री घेऊ शकता. तर मी इथे जो म्हणजे मी जो पाहिलेला आहे तो आहे BPR म्हणजे बॅलन्स प्राईस रेंज. हे पहा, एक मिनिट, या ठिकाणी पहा BPR तयार झालेला हा आहे. हे पहा, हे काय केलेलं आहे, बुलिश कॅन्डलनं एक फेअर व्हॅल्यू गॅप सोडून गेलेले आहे आणि त्याच ठिकाणी जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे त्याच ठिकाणी बेरिश मूव्ह आले आहेत आणि बेरिश साईडला सुद्धा आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप दिलेला आहे. मग या ठिकाणी याला म्हणतात बॅलन्स प्राईस रेंज. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही एंट्री घेऊ शकता डायरेक्टली. आणि याचा जो SL आहे, SL आपल्याला खूप छोटा भेटतो. तर हा जो मॉडेल भेटला याच्या मिडल रेंजमध्ये एंट्री टाकावी लागणार. हायला 15 मिनिटाचा जो ऑर्डर ब्लॉक आहे त्याच्यावरही स्विंगच्या आहे, स्विंगच्यावरही आपण सुद्धा SL लावू शकतो. आणि जो टार्गेट आहे आपला, टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला
कालचा लो पहिलं टार्गेट असणार आपलं. आणि दुसरं टार्गेट जे आहे कालचा लो, दुसरं टार्गेट जे आहे जो की आपलं बुलिश कॅन्डल बनलेली होती, तिचा जो हाय स्वीप झालेला आहे तिचा लो मार्क करायचा होता. लो मार्क केल्यानंतर आपल्याला जे टार्गेट भेटलेलं आहे 1:, जवळपास 20 समजा 1:20चं टार्गेट भेटलेलं आहे. तर हा जो मॉडेल आहे CRT मॉडेल हा नेहमी नाही बनणार, पण जेव्हा बनतो त्यावेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट होऊ शकतो. ही खूप सोपी स्ट्रॅटजी आहे, फक्त ती आपल्याला आयडेंटिफाय करावं लागणार आणि नेमकं बायस काय मार्केटचा आणि कोणत्या साईडला आपल्याला मुवमेंट होणार आहे, कोणत्या साईडला प्रेशर आहे. आता काय झालं तर डेली कॅन्डलमध्ये खूप मोठा फेअर व्हॅल्यू गॅप बनवतो. तो फेअर व्हॅल्यू गॅप फिल करण्यासाठी मार्केटने फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायला लागणार आणि जेवढं तुम्ही डिस्काउंट एरियामध्ये ट्रेड घेता तेवढी तुमची ॲक्युरसी वाढू शकते. आता 4 आवरमध्ये एंट्री घेऊ शकलो असतो या ठिकाणी या ऑर्डर ब्लॉकवर, पण हा ऑर्डर ब्लॉक जो आहे आपल्याला जर तुम्ही फिबोनाची वापरत असता तर फिबोनाकीनुसार जी आपली लेवल आहे डिस्काउंट लेवल आहे 68% आणि 80%मध्ये येत होती का नाही येत होती. 80%मध्ये किंवा 62% किंवा 68%मध्ये हा डिस्काउंट झोन आहे. तर या झोनमध्ये आल्याशिवाय ट्रेड करायला नाही पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला कोणता ऑर्डर ब्लॉक ठेवायचा आहे, आपल्याला ठेवायचा होता डिस्काउंटमध्ये बनणार. तर डिस्काउंटमध्ये कोणते बनलेले तर 15 मिनिटामध्ये हा फेअर व्हॅल्यू गॅप बनवतो. ओके, 15 मिनिटात जी वस्तू तुम्हाला म्हणजे ज्या प्राईजला तुम्हाला बाय भेटणार होती एंट्री, तुम्ही जर इथं ट्रेड घेतला असता तर हा आपला SL हंट केला असता, कारण आपण प्रीमियम एरियामध्ये सेल करतो आणि डिस्काउंट एरियामध्ये आपल्याला 15 मिनिटाची ऑर्डर होती. तर हा योग्य पॉईंट होता. या ठिकाणी आपल्याला स्टॉपलासुद्धा छोटा बसला आहे आणि टार्गेट मोठं बसलं आहे. ओके, तर ही एक स्ट्रॅटजी चांगली वर्क करते जेव्हा पण बनते, फक्त आपल्याला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. ओके, तर याचा अजून समजेल असा एक व्हिडिओ बनवेल मी. अजून नवीन कोणती स्ट्रॅटजी हवी असेल किंवा त्याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे.